अलंकार या घटकाचा अभ्यास करूयात। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते। तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात। यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात। अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे। उदाहरण पाहूयात। पाऊस पडण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमतात, आकाशात विजा चमकतात, त्यानंतर पाऊस पडू लागतो। हे साधंसं वर्णन, परंतु एखादा कवी ते असं करतो। ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच। अशा पद्धतीने कवी वर्णन करतो आणि त्या भाषेचं सौंदर्य आणखी खुलून येतं। यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात। अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं। त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते आणि मन आनंदित होते। अनुप्रास अलंकाराचा अभ्यास करूयात। गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले। या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे। हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे। अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। अनुप्रास अलंकाराची आणखी काही उदाहरणं पाहूयात। रजत नील ताम्र नील, स्थिर पलजल पलसलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे। या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा येते आणि इथे अनुप्रास हा अलंकार होतो। गाडी गडी गुडगुडी हातात, सत्तेची छडी त्यात ते रमले होते। या ओळींमध्ये ग आणि ड या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ग व ड ही अक्षरं पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे, म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो। पुढील उदाहरण पहा। पेटविले पाषाण पठरावरती, शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी। या ओळींमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे, तसेच ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे आणि ग प ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आलेली आहे। हळहळीत हळाळी गोळमाळा, हळाळी कळकळीत कळाळी, व्योम पोळीत जाळी। इथे ह या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे, त्याचबरोबर ळ या अक्षराची सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे आणि ह व ळ या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे। अर्थात यामुळे इथे अनुप्रास हा अलंकार होतो। पुढील उदाहरण। बालिश बहु बायकात बडबडला। या वाक्यामध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे। ब हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे आणि म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो। यमक अलंकाराचा अभ्यास करूयात। एक उदाहरण पाहूयात। मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानीव वावे। इथे लाल रंगात छापलेल्या अक्षरांमध्ये आपल्याला एक साम्य दिसतं। दोन्ही अक्षरे समान आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आलेली आहेत। झिजावे नीव वावे। कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो। पुढील उदाहरण पाहूयात। नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी,
रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. इथे लाल रंगात छापलेली अक्षरे समान आहेत, सारखी आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. इथे चरणाच्या शेवटी तान्हा पान्हा यामध्ये न्हा हे अक्षर समान आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. इथे लाल रंगातील अक्षरे चरणाच्या शेवटी कडीला, साखळीला ही दोन सारखी अक्षरं आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वतः नावडो. इथे डो हे अक्षर चरणाच्या शेवटी आलेलं आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने ही अक्षरे आलेली आहेत, अर्थात इथे अलंकार यमक होतो. पुढील उदाहरण, आला वसंत कवी कोकिल हाही आला आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे ला ला ही चरणाच्या शेवटी समान अक्षरं आलेली आहेत, इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. इथे पोळी झोळी यामध्ये ळी अक्षरं समान आलेली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला. यामध्ये पडला, दरवळला या दोन शब्दांमध्ये ला ही चरणाच्या शेवटी आलेली अक्षरे सारखी आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निस्संदेह मनी सर्व काळ. इथे प्रत्येक ओळीच्या शेवटी नि हे अक्षर समान आलेलं आहे, अर्थात इथे यमक हा अलंकार होतो. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्त्वाच्या असतात: उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान धर्म. आपण एक उदाहरण पाहूयात. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. उपमान साखर आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. साम्यवाचक शब्द सारखा आहे म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. समान धर्म गोडी आहे. दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा ज्या शब्दाने दाखवला जातो त्याला समान धर्म असे म्हणतात. आणखी एक उदाहरण पाहूयात. मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात. मुख कमलासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून मुख हे उपमेय आहे. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून कमल तेथे उपमान आहे. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समानधर्म असं म्हणतात. वाक्यात उपमेय मुख आणि उपमान कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्यसूचक शब्द असे म्हणतात किंवा याला साम्यसूचक शब्द असेही म्हणतात. वरील वाक्यात कमलासारखे मुख यातील सारखे हा शब्द साधर्म्यसूचक आहे. उपमा अलंकाराचा अभ्यास करूयात. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते
तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. सारखेपणा दाखविल्याखेरीज उपमा होत नाही आणि म्हणून उपमा अलंकारात हे शब्द असतात. उदाहरण पाहूयात. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. इथे सारखी हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि दूध आणि नदी या दोन मधील सारखेपणा अतिशय सुंदररित्या इथे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे उपमा हा अलंकार होतो. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथे गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि तुझी माया म्हणजे परमेश्वराची माया आणि आभाळ यामधील सारखेपणा अतिशय सुंदररित्या वर्णन केला आहे. त्यामुळे इथे उपमा हा अलंकार होतो. पुढील. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. परी हा साम्यवाचक शब्द इथे आलेला आहे आणि पावसाळी नभ जे काळ्या रंगाचे असतात आणि सावळा रंग या दोघांची तुलना, या दोघांचा सारखेपणा इथे सुंदररित्या वर्णन केलेला आहे. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. इथे सारखी हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. मुंबईच्या घरांचा आणि खुराड्यांचा, कबुतरांचे खुराडे यांचा सारखेपणा इथे वर्णन केलेला आहे आणि इथे उपमा हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकाराचा अभ्यास करूयात. उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना. आपण एक उदाहरण पाहूयात. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फूल उमललेले, अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. या उदाहरणामध्ये गमे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि कोंबड्याचा तुरा हा कवीला जणू उमललेले जास्वंदीचं फूल वाटलं आहे किंवा पांढऱ्या अर्ध्या विजारेमुळे तो पक्षातला बडा फौजदार भासलेला आहे. ही एक कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा होय. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. उदाहरणार्थ पुढचं पाहूयात. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आपल्याला इथे म्हणजे हा शब्द तर आला आहेच आहे, परंतु जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. त्यानंतर आईचं प्रेम आणि सागर उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. इथे गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू देत. म्हणजे तुझी म्हणजे इथे परमेश्वराला तुझी असं म्हटलेलं आहे. उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. अक्षर, मोती यांच्यामध्ये आपल्याला त्याचा अक्षर जणू काही मोती, उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. गुलाबी उषा आणि परमेश्वराचं प्रेम म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे इथे वर्णन केलेले आहे. त्याच्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. इथे की हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. विद्येचं वर्णन किंवा विद्या जणू काही झाकलेलं द्रव्यच आहे असं इथे सांगितलेलं आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे असं इथे वर्णन आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि कळ्या
कळ्यांचं मिटणं आणि त्यांचं निजणं, म्हणजे त्या कळ्या मिटलेल्या आहेत, जणू काही त्या निजलेल्या आहेत. उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. हा आंबा जणू साखरच, यामध्ये जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि आंबा साखरच उपमेय उपमानच आहे असे इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अर्थात इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण, इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. आकाशातील चांदण्या आणि फुलांची पखरण उपमेय हे उपमानच आहे असे इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे. इथे वाटे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. अत्रीचा आश्रम आणि माहेर, इथे अत्रीचा आश्रम उपमेय आणि माहेर उपमान आहे आणि उपमेय हे जणू उपमानच आहे असे येथे वर्णन केलेले आहे. त्यामुळे येथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न, अभिन्न म्हणजे एकरूप, अभिन्न दर्शविल्या जातात, तेव्हा रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूयात. या अलंकारात उपमेय हेच उपमान असते. उपमेय व उपमान एकरूप असते. हा अलंकार ओळखण्याची खूण म्हणजे वाक्यांमध्ये म्हणजे, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर होतो. उपमेय म्हणजे ज्याला उपमा देतात त्यास उपमेय असे म्हणतात. उपमान म्हणजे ज्याची उपमा देतात त्यास उपमान असं म्हणतात. आता उपमेय आणि उपमान याची उदाहरणं पाहूयात. पहिलं वाक्य पाहूयात. महेश वाघासारखा शूर आहे, सलील सशासारखा भित्रा आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये महेश आणि वाघ यांची तुलना केली आहे आणि साधर्म्य दाखवले आहे. दुसऱ्या वाक्यात सलील आणि ससा यांची तुलना केली आहे व साधर्म्य दाखवले आहे. म्हणजेच महेशला वाघाची उपमा दिली आहे, सलीलला सशाची उपमा दिलेली आहे. महेशला वाघाची उपमा दिलेली आहे आणि सलीलला सशाची उपमा दिलेली आहे. म्हणून महेश उपमेय आणि वाघ उपमान, सलील उपमेय आणि ससा उपमान आहे. पुढे पाहूयात. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. आता या वाक्यामध्ये स्वामीची दृष्टी आणि अमृताची वृष्टी हे दोन्ही एकरूपच आहेत. स्वामीची दृष्टी उपमेय, स्वामीच्या दृष्टीला अमृताच्या वृष्टीची उपमा दिलेली आहे म्हणून अमृताची वृष्टी हे उपमान आहे. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रमा सकळिकांसी. पुरुषोत्तमा म्हणजे श्री विष्णू. श्री विष्णूचं मुख पाहण्यासाठी सगळे वाट पाहत आहेत. मुख हे उपमा आहे तर चंद्रमा हे उपमान आहे. मुखाला चंद्रमाची उपमा दिलेली आहे. इथे उपमेय आणि उपमान एकरूप मानून म्हणजेच मुख आणि चंद्र एकरूप मानून मुखचंद्रमा असा शब्द प्रयोग केलेला आहे. आता पुढील उदाहरण पाहूयात. शाळा म्हणजे दुसरी माता होय, शाळेला मातेची उपमा दिलेली आहे. शाळा हे उपमेय आणि माता उपमान. शाळा आणि माता हे एकरूप केलेले आहेत. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. नयन आणि कमल, नयन ला कमलाची उपमा देण्यात आलेली आहे. नयन आणि कमल हे दोन वेगळे शब्द, मात्र नयन कमल हा एकत्रित शब्द प्रयोग केलेला आहे. दोन्हीही एकरूप केलेले आहेत आणि म्हणूनच इथे सुद्धा रूपक अलंकार होतो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा देण्यात आलेली आहे. लहान मूल हे उपमेय, मातीचा गोळा हे उपमान. हे दोन्हीही एकरूप केलेले आहेत म्हणून इथेही रूपक अलंकार होतो. कुठे बुडाला तो सोन्याचा गोळा. इथे तो म्हणजे सूर्य. सूर्याला सोन्याच्या गोळ्याची उपमा दिलेली आहे. तो उपमेय आणि सोन्याचा गोळा उपमान.
हे दोन्ही सुद्धा एकरूप दाखवलेले आहेत, म्हणून इथे सुद्धा रूपक अलंकार होतो. सारे जग हे एक रंगभूमी आहे. या जगाला रंगभूमीची उपमा देण्यात आलेली आहे. जग म्हणजेच रंगभूमी असं इथे म्हटलेलं आहे. जग आणि रंगभूमी एकरूप दाखवलेले आहेत, म्हणून इथे सुद्धा रूपक अलंकार होतो. व्यतिरेक अलंकाराची व्याख्या: उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे वर्णन जेथे असते तेथे व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ असतं. व्यतिरेक या शब्दाचाच अर्थ असा होतो अधिक्य, श्रेष्ठ असा होतो. आता हा अलंकार नक्की कसा आहे पाहूयात. इथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हटलेलं आहे. आता इथे देवा हे उपमेय आहे आणि अमृताहुनी हे उपमान आहे. खरं तर गोडीच्या बाबतीत अमृत हे खूप श्रेष्ठ आहे, पण या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे देवाचं नाव, आणि म्हणून इथे व्यतिरेक अलंकार होतो. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं व्यतिरेक अलंकार ओळखण्याची खूण म्हणजे उपमानाला ऊन हून प्रत्यय लागतो. ऊन हून प्रत्यय हा पंचमी विभक्तीचा आहे. व्यतिरेक अलंकार ओळखत असताना जर उपमानाला ऊन हून प्रत्यय असेल तर तिथे व्यतिरेक अलंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे तुम्हाला दिसतोय ऊन हून प्रत्यय लागलेला आहे. अमृताहुनी हा ऊन हून प्रत्यय आहे, त्याच्यामुळे पंचमी विभक्तीमध्ये येतो. पुढचं उदाहरण पाहूयात. कामधेनूच्या दुग्धाहुनीही ओज हिचे बलवान. इथे ओज या शब्दाचा अर्थ होतो कीर्ती, तेज. आणि कामधेनू म्हणजे धेनू म्हणजे गाय. कामधेनू म्हणजे जे काही आपण इच्छितो, कल्पितो ते देणारी, तिला कामधेनू असं म्हटलं जातं. आता पहा, आपण म्हटलं होतं की उपमानाला ऊनहून प्रत्यय येतो. इथे हून हा प्रत्यय आलेला आहे पंचमी विभक्तीचा. दुग्धाहुनीही हे उपमान आहे आणि ओज हिचे हे उपमेय आहे. खरं तर कामधेनूचं दूध इतकं बलवान, ताकदवान असतं, मात्र हिची कीर्ती ही या दुधापेक्षाही मोठी आहे, बलवान आहे असं इथे म्हटलेलं आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे इथे आपल्याला दिसतंय. त्यामुळे इथे सुद्धा व्यतिरेक अलंकार होतो. पुढचं उदाहरण पाहूयात. कर्ण उना ठरावा इतका तो दानशूर. दानशूर या बाबतीत जर पाहिलं तर कर्ण हा प्रचंड दानशूर आहे. कर्णा इतकं दानशूर कोणीच नाही, मात्र कर्णापेक्षाही दानशूर तो आहे असं जेव्हा म्हटलं गेले तेव्हा इथे पुन्हा एकदा व्यतिरेक अलंकार आलेला आहे. तो हे उपमेय आहे, कर्ण हे उपमान आहे. पुढील उदाहरण पाहूयात. कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी, नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी. आता पुन्हा एकदा पहा, इथे कृष्ण म्हणजे काळा. काजळ तुम्हाला माहिती आहे काळच असतं. काजळाचं शिखर थोडक्यात काळा कुट्ट असा त्याचा अर्थ होतो. आता इथे काजळाच्या शिखराहुनी हे आहे उपमान आपलं. इथे पुन्हा एकदा पंचमी विभक्तीचा प्रत्यय होऊन लागलेला आहे. नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी. नील म्हणजे निळा. इंद्रमण्याच्या कांतीहून कुणीतरी निळा आहे. काजळाच्या शिखराहूनही कुणीतरी काळा आहे. म्हणजे पुन्हा एकदा पहा, इथे हे आहे शिखराहुनी, कांतीहुनी उपमान, आणि कृष्ण आणि नील हे आहेत उपमेय. थोडक्यात या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतंय उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथे व्यतिरेक अलंकार होतोय. पुढचं उदाहरण पहा. सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन. यामध्ये सकाळच्या उन्हाची तुलना सोन्याशी केलेली आहे. ऊन हे उपमेय आहे आणि सोन्याहुनी इथे उपमान आहे. आता परत एकदा पहा, आपल्या उपमानाला हून हा प्रत्यय लागलेला आहे, पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि आपण पाहिलं की जेव्हा ऊनहून प्रत्यय असतो तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला इथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ वाटते. सोन्याहून हे उपमान तर ऊन हे उपमेय आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. देवाहूनही महान आहे माझी आई. सगळ्यात महान देव समजला जातो, पण या देवापेक्षाही कोण आहे महान? माझी आई. देवाहूनही पुन्हा इथे एकदा पंचमी विभक्तीचा आपल्याला प्रत्यय दिसतोय. देवाहूनही हे उपमान आहे, तर आई हे उपमेय आहे. उपमेय हे
उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून पुन्हा एकदा इथे व्यतिरेक अलंकार होतोय. संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन. प्रासाद म्हणजे राजवाडा, महाल. कानन म्हणजे जंगल. जेव्हा नाथ तिच्याबरोबर असतो तेव्हा तिला राजवाड्यापेक्षाही जंगल प्रिय असतं. म्हणजे कुठेही ती त्याच्याबरोबर असेल तरी सुखात समाधानात असते. प्रासादाहून इथे विभक्ती प्रत्यय लागलेला आहे पंचमीचा. त्याचबरोबर कानन हे उपमेय आहे, प्रासादाहून हे उपमान आहे. आता पुन्हा एकदा पहा, इथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. दिसतंय आपल्याला. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तू म्हणजे विठू माऊली. माऊलीहून मयाळ. विठू माऊली कुणापेक्षा मायाळू आहे? माऊलीहून, आईपेक्षा जास्त मायाळू विठू माऊली आहे. चंद्राहुनी शीतल. चंद्राचं चांदणं शीतल असतं, पण त्यापेक्षाही शीतल विठू माऊली आहे. पाणी हे सगळ्यात जास्त पातळ आहे, पण त्यापेक्षाही पातळ तू आहेस. थोडक्यात काय, तू हे उपमेय आहे, विठू माऊली उपमेय आहे, आणि माऊलीहून, माऊली, चंद्र, पाणियाहुनी हे उपमान आहे. पुन्हा एकदा पहा, इथे हून हा प्रत्यय लागलेला आहे सगळीकडे. तर या उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आलेला आहे, म्हणून इथे व्यतिरेक अलंकार होतो. चेतन गुणोक्ती अलंकाराचा अभ्यास करूयात. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. चेतन गुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूयात. अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते आणि त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे वागतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. उदाहरण पाहूयात. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणे. या उदाहरणामध्ये रजनी ही अचेतन गोष्ट आहे. रजनी म्हणजे रात्र, आणि या अचेतन गोष्टीने मंगल मंगल गीत म्हटलेलं आहे, म्हणजे ही मानवीय क्रिया केलेली आहे, आणि म्हणून इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूयात. नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले, तोच औचित आले सुख ठोठावित दार. दुःख आणि सुख ह्या अचेतन गोष्टी आहेत. या अचेतन गोष्टींनी केलेली कृती कोणती आहे? तर दुःख उषाजवळ येऊन बसलेलं आहे आणि सुख दार ठोठावीत आलेलं आहे. अचेतन गोष्टींनी केलेली कृती जी आहे ती उषाजवळ बसणं आणि सुखदार ठोठावणं, या दोन गोष्टी क्रिया केलेल्या आहेत आणि ह्या मानवीय क्रिया आहेत, म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. या उदाहरणामध्ये अचेतन गोष्ट आहे वसंत ऋतू, आणि हा अचेतन असूनही दारात उभं राहणं आणि पोतं खांद्यावर घेणं या क्रिया करत आहे. म्हणजे अचेतन वसंत ऋतू दारात उभं राहण्याची आणि पोतं खांद्यावर घेण्याची मानवी क्रिया करतोय, आणि म्हणून इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. कुटुंब वत्सल इथे फणसहा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. या उदाहरणामध्ये फणसाच्या झाडाला कुटुंब प्रमुख किंवा आई असं म्हटलं आहे. लेकरांना कमरेवर व खांद्यावर घेऊन माता जशी लाड करते तसा हा फणस आहे, अशी इथे कल्पना केली आहे. म्हणजेच फणसाच्या झाडावर मानवी भावनांचे आरोपण केलेले आपल्याला इथे दिसते. पुढील उदाहरण पाहूयात. ती पहा सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत व गात जाणारा तो झरा, त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी व वाऱ्याने डुलणारी शेते. सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी व तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला वृक्ष. या उदाहरणात निसर्गातील एका दृश्याचं वर्णन केलेलं आहे, आणि कशा पद्धतीने अचेतन गोष्टी मानवी क्रिया करतात ते आपण आत्ता पाहणार आहोत. इथे मान उंचावून पाहणारी टेकडी. टेकडी ही अचेतन गोष्ट असून मान उंचावणे ही मानवी क्रिया करत आहे. तिच्या पायाजवळून उड्या मारीत व गात जाणारा तो झरा. झरासुद्धा अचेतन गोष्ट आहे. तो उड्या मारतोय आणि गाणं गातोय, ही मानवी क्रिया केलेली आहे. त्यानंतर त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी व वाऱ्याने डुलणारी शेते. शेते ही अचेतन गोष्ट आहे, आणि शेत हसतंय आणि वाऱ्याने सुद्धा
डुलतंय ही मानवी क्रिया केलेली आहे शेताने. त्यानंतर सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी. झोपडी ही अचेतन गोष्ट आहे आणि ती ध्यानस्थ बसलेली आपल्याला दिसतीये. ही मानवी क्रिया केलेली आहे. तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला वृक्ष. वृक्ष अचेतन गोष्ट आहे आणि त्याने मायेचं छत्र ही मानवी क्रिया केलेली आहे. त्यामुळे इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. दृष्टांत अलंकाराचा अभ्यास करूयात. एखादे तत्व, एखादी गोष्ट किंवा एखादी कल्पना पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा समर्पक दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूयात. एखादी गोष्ट पटवून देणे आणि ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणांचा वापर करणे ही दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत. कुठलीही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यासाठी त्याच अर्थाचा एखादा समर्पक दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होत असतो. उदाहरण पाहतोय आपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. इथे तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागत आहेत. मोठेपणात यातना सहन करावे लागतात हे पटवून देण्यासाठी. क्षुद्र अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो. ही दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत आणि लहानपण किती महत्त्वाचं आहे हे पटवून देताना या दोन उदाहरणांचा वापर संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. पुढील उदाहरण पाहूयात. नकळता पद अग्नीवर पडे न करिता दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीतसे. कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की ते सगळी पापे नाहीसे करून टाकते हे कवीला सांगायचे आहे. त्यासाठी कवीने उदाहरण दिले. न कळता पद अग्नीवर पडे न करिता दाह असे न कधी घडे. ही उदाहरणं दिलेली आहेत. जर नकळत आपला पाय विस्तवावर पडला तर तो कधीही भाजल्याशिवाय राहत नाही. पाय विस्तवावर पडला तर तो भाजतोच. हे उदाहरण दिलेलं आहे. अजित नाम वदो भलत्या मिसे हे सांगण्यासाठी वरील हे उदाहरण कवीने दिलेलं आहे. चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. इथे संत तुकाराम महाराजांनी चंदन आणि सज्जन, चंदन सर्वांगाने सुगंधित असतं हे त्रिकालबाधित सत्य आहे. तसंच सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हेही त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी चंदनाचे हात पायही चंदन हे उदाहरण दिलेले आहे.